स्वामी समर्थ. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्र पाहिला. पण याच तारक मंत्राचे जे 201% चमत्कार अनेक भक्तांना आलेले आहेत आणि या तारक मंत्राचे एक महती आहे, ती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तारक मंत्र या 2 शब्दातच त्याचा अर्थ लपलेला आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, त्यांना तारण्यासाठी स्वामींनी नेहमी काहीतरी उपाय करतच असतात. स्वामींनी आपल्याला तारक मंत्र ही एक अनमोल भेट दिलेली आहे. तारक मंत्रामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे, की मी, तुम्ही, आपण कधीच विचार करू शकत नाही. शेवटी स्वामींची शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरामध्ये एक मानसिक बळ येते. आणि हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच शक्ती, बळ अंगामध्ये संचारत असते. हा माझा आणि आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे. या मंत्रामध्ये एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या वचनावरती आणि स्वामींवरती विश्वास ठेवून बघा. मग बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या, ती तुम्ही सहज मिळवू शकाल. आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणतील किंवा नातेवाईक म्हणतील, तू असं काय करतो की तुझी प्रगती एकदमच होते, एकदमच झपाट्याने होते. तेव्हा मनातल्या मनात स्वतःला बोला की माझ्या मागे माझे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आहे. या जगाचा जो एकच मालक आहे. या जगामध्ये झाडाची पाने सुद्धा जो हलवतो, सर्वांचे रक्षण करतो, असे स्वामी महाराज माझ्या मागे उभे आहेत आणि सदैव राहणार. तरी मी एक परत विनंती करते की सर्वांनी हा तारक मंत्र म्हणायलाच हवा. हे म्हणत असताना तुम्ही एका ग्लासमध्ये पाणी घ्या, अगरबत्ती लावा आणि हा तारक मंत्र म्हणा. जेव्हा तुमचा मंत्र म्हणून होईल तेव्हा अगरबत्तीची थोडीशी विभूती त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे पाणी तुम्ही सर्व घरातल्यांनी स्वामींचा प्रसाद म्हणून ते पाणी तुम्हाला प्राशन करायचं आहे. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात, पण आपण त्यांना ओळखू शकत नाही. या मंत्रामध्ये इतके सामर्थ्य आहे की आपल्याला कुठल्याही संकटातून हा मंत्र बाहेर काढतो. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना नैराश्य आलेलं असतं, आयुष्यामध्ये सर्व काही त्यांना नकोसं वाटतं, आयुष्य संपल्यासारखं वाटतं, अशा व्यक्तींनी जर या मंत्राचा नेहमी जप केला तर त्यांनाही अगदी फ्रेश वाटेल आणि ज्या काही निगेटिव्ह गोष्टी असतात त्यांच्या मनामध्ये येणाऱ्या त्या दूर होतात. त्याचप्रमाणे एखाद्याचं एखादं काम अडकलं असेल तर त्याने तारक मंत्र जर म्हटला तर त्याचं अडकलेलं जे काम आहे ते पूर्ण होतं. मनात आलेली जी नैराश्याची भावना आहे ती दूर होते आणि आशेचा एक किरण आपल्या मनामध्ये तयार होत असतो. आपण एकटे पडलो किंवा उदास वाटत असेल किंवा खूप रडू वाटत असेल, तेव्हा आपण जर या मंत्राचा जप केला तर असं केल्याने आपल्या मनातील जी काही उदासीनता आहे, एकटेपणा आहे, ते सगळं दूर होतं. हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरीही चालतो. या मंत्राचा जप केल्याने आपली स्वामी आई आपल्याकडे धावत येत असते आणि आपल्याला कुठल्याही संकटातून आणि अडचणीतून बाहेर काढत असते. या मंत्राचा जप केल्याने नैराश्य, दुःखात देखील मनामध्ये आत्मविश्वास, शक्तीचा संचार होत असतो. या मंत्राचा जप केल्याने जगातली कुठलीही गोष्ट आपल्याला सहजपणे प्राप्त करता येते. हे मना तू निशंक हो, निर्भय हो. स्वामी नामाची, स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे. महाराजांसाठी अशक्य असं काहीच नाहीये. स्वतः प्रारब्ध घडवतात, त्यांच्या आज्ञेशिवाय काय देखील तुम्हाला हात लावू शकत नाही. स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्या मनाला आपल्याला सांगावं लागतं की तू उगाचीच भीतो आहे. हे भय पळून जाऊ दे. स्वामी असताना कशाला तुला हे भय असायला हवं? नको घाबरू, तू असे बाळ त्यांचा. या ओळीमध्ये सर्व काही सामावलेलं आहे. स्वामी आहेत म्हणून आपण आपल्या महाराजांना हाक मारत असतो. स्वामी आपल्या बाळाला एकटे कसे पडू देतील? आपल्या बाळाला थोडं काही झालं तर आईचा जीव कळवळून उठतो. स्वामी आई तर या सर्व जगाची माऊली आहे. आई ही आई असली तरी तिच्याजवळ प्रेम व्यक्त करावे, याशिवाय आईला आपण आपल्या मुलासाठी जे काही करतो याची जाणीव त्याला आहे हे कळत नाही. महाराजांनी आपल्याला तारले आहे हे अजिबात विसरायचे नाही. आपण आपल्या मनाला सांगायचे आहे की हे मना, तू कुठलीही शंका न घेता निशंक हो, कुठलीही भीती न घेता निर्भय हो, कारण स्वामी माऊली कायम आपल्या पाठीशी आहे. तारक मंत्राचा जप केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात. जीवनामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही. आपली प्रगती होते. मृत्यूचे भय आपल्यापासून दूर जाते आणि संकटांचा सामना करायला मानसिक बळ आपल्याला प्राप्त होते. तारक मंत्राचा नियमित जप केल्याने आपण महाराजांना प्रिय होतो.
आपल्यावरती महाराजांची सदैव कृपा राहते. महाराजांचा हात सदैव आपल्या पाठीशी असतो. तर असा हा स्वामींनी अनमोल रूपामध्ये किंवा प्रसाद रूपी आपल्या भक्तांना दिलेला हा जो तारक मंत्र आहे, हा तारक मंत्र प्रत्येक स्वामी भक्तांनी, प्रत्येक स्वामी सेवेकरांनी दररोज म्हणायचा आहे. तुम्ही अगदी एकदाच म्हणा, पण मनापासून आणि श्रद्धेने म्हणा. आणि हे जे काही मी तुम्हाला महती सांगितली, त्याचे अनुभव तुम्ही स्वतः घ्या. तर अगदी छोटीशी माहिती होती. ही माहिती मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.